माझं नाव आहे डॉक्टर साहिल त्रिंबके, एमडीएस ओरल सर्जन अँड इम्प्लांटोलॉजिस्ट. अक्कलदाढांची शस्त्रक्रिया म्हणजे विजडम टीथ एक्स्ट्रॅक्शन्स आणि डेंटल इम्प्लांट्स ही माझी स्पेशालिटी आहे. आज आपल्या चर्चेचा विषय आहे डायबेटिक्स आणि डेंटल ट्रीटमेंट. तर भारतामध्ये आजच्या तारखेला जवळपास 10 कोटी डायबेटिक्स आहेत. त्याच्यामधले 2.5 कोटी यांना प्री डायबेटिक्स आपण अशी म्हणतो. तर आता डायबिटीज आणि प्री डायबेटिक्स म्हणजे काय, तर सगळ्यात रिलायबल टेस्ट ही आहे HbA1c. HbA1c म्हणजे एक पर्सेंटेज मध्ये व्हॅल्यू आपल्याला मिळते. तर त्याच्यामध्ये साधारण 5.5च्या खाली म्हणजे नॉन डायबेटिक पेशंट असतो. 5.5 ते 6.5 मध्ये आपण प्री डायबेटिक असं म्हणतो पेशंटला, आणि 6.5च्या वर जर HbA1c असलं तर आपण पेशंटला डायबेटिक असं म्हणतो. आम्हाला बरेचसे पेशंट्स विचारतात की डॉक्टर मला रिसेंटली डायबिटीज डायग्नोज झालं, तर माझी डेंटल ट्रीटमेंट तुम्ही करू शकता का? किंवा मग बऱ्याच वेळा असं होतं की आम्ही काही रुटीन टेस्ट लिहून देतो आणि त्यात आढळून येतं की पेशंटला डायबिटीज आहे, काही सिम्पटम्स नसताना, तर आपण या पेशंट्समध्ये ट्रीटमेंट करू शकतो का? तर डायबिटीज असणं हा प्रॉब्लेम नाहीये. डायबिटीज कंट्रोलमध्ये असणं हे आवश्यक आहे. तर डायबिटीजसाठी थेरप्युटिक रेंजेस असतात HbA1cच्या. तर जेव्हा तुमची शुगर लेवल थेरप्युटिक रेंजमध्ये असते तर तुमची जखम भरायची प्रक्रिया प्लस प्रतिकारशक्ती ही अगदी नॉर्मल व्यक्तीसारखी असते. जेव्हा ती एका विशिष्ट लेवलच्या वर गेलेली असते तेव्हा मग तुमचं वूंड हिलिंग म्हणा, म्हणजे जखम भरणं किंवा मग तुमची प्रतिकारशक्ती म्हणजे इन्फेक्शन होणं याचे चान्सेस थोडेसे वाढतात. जेव्हा एखाद्या डायबेटिक पेशंटचे शुगर लेवल्स कंट्रोलमध्ये असतात तर ट्रीटमेंट आउटकम हे अगदी नॉन डायबेटिक पेशंट सारखे असतात. प्लस आम्ही आमच्याकडनं काही काळजी घेतो की म्हणजे प्रोफायलॅक्टिक अँटीबायोटिक्स देणे, स्ट्रिक्ट स्टेरिलायझेशन आणि डिसइन्फेक्शन, ज्याच्यामुळे आउटकम अगदी पॉझिटिव्ह येतात. दुसरं म्हणजे आता कसं आहे की आम्ही जे ट्रीटमेंट्स असतात ते कॅटेगराईज करतो की त्याच्यामध्ये इमर्जन्सी ट्रीटमेंट्स असतात की पेशंटला पेन असतं, पेशंटला स्वेलिंग असतं, आणि दुसरं म्हणजे इलेक्टिव्ह ट्रीटमेंट्स असतात जी आपण डिले करू शकतो. समजा एखाद्या पेशंटची शुगर खूप वाढलेली असेल पण ट्रीटमेंट करणं लवकर आवश्यक आहे की म्हणजे पेशंटला दुखतंय किंवा सूज आली आहे, तर अशा केसेसमध्ये आम्ही काय करतो की पेशंटला काही काळासाठी इन्शुलिन देतो, शुगर लेवल्स टेम्पररी त्यांची आम्ही कमी करतो आणि मग ट्रीटमेंट करतो. समजा इलेक्टिव्ह प्रोसिजर असेल आणि पेशंटची शुगर वाढलेली असेल तर ती आपण डिले करू शकतो पेशंटची शुगर नॉर्मल येईपर्यंत.